नमस्कार मंडळी मित्रांनो, आज आहे संडे आणि तुम्हाला माहीतच आहे नेहमीप्रमाणे सॅटर्डे संडे मार्केट बंदच असतो आणि मार्केट बंद असल्यानंतर आपल्याला काय असतो, आराम. ट्रेडर लोकांना आराम असतो म्हणून म्हणजे बरोबरच आहे ते की आठवडाभर आपण स्ट्रेस फेस करत असतो आणि 1-2 दिवस थोडंसं रिलॅक्स पाहिजे, बरोबर आहे. पण म्हणजे आजसुद्धा माझं काम चालू आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमचे यूट्यूबचे व्हिडिओ बनवत असाल. नाही, ते आहेच, ते नाही मी म्हणता येणार नाही, ते आहेच. पण मंडळी मी आता काय करतो हे तुम्हाला सांगतो आणि ते का तुमच्याबरोबर शेअर करतो ते पण तुम्हाला सांगतो. मी आता काय करतो आहे की आठवडाभराचं जे मार्केट आहे, जे बनलेलं आहे, जसं मूव्ह केलेलं आहे, ज्या लेवल फॉलो केलेले आहेत, कुठले OB किंवा कसं कुठल्या फिबोनाचीच्या कुठल्या लेवलला रिस्पेक्ट करून मार्केटने मूव्ह केलेलं आहे, हे सगळं मी स्टडी करत आहे आणि त्याच्यावर माझं पुढच्या वीकचं प्लॅन असेल, काय मार्केट करू शकतो. मंडळी हे मी स्टडी करत आहे आणि मला हे तुमच्याबरोबर का शेअर करायचं आहे की मंडळी आपल्याला थांबून जमणार नाही. डिसेंबरनंतर मार्केट खराब असतो, त्यापूर्वी मार्केटमध्ये जेवढं आपल्याला सक्सेस मिळवता येईल तेवढं आपल्याला सक्सेस मिळवायला पाहिजे. म्हणून आपल्या आतमध्ये एक आग लागली पाहिजे, आपल्याला झोप नाही लागली पाहिजे. काय माझं चुकतं आहे, मला अजून काय करायला पाहिजे की मला सक्सेस मिळेल. असे सक्सेस ट्रेड माझे कसे जातील, ग्रीन मस्त असे डॉलर वाढताना कसे असे माझ्या अशा इंटरॅक्ट कशा होतील, ह्याच्यासाठी मला एक आग लागली पाहिजे. समोरची माणसं जर करतात, मला का नाही करता येणार. मी पण माणूस आहे त्यांच्यासारखाच, मग मला का नाही कर, माझं कुठे चुकतं आहे, काय करायला पाहिजे, मी काय बघतो आहे आणि मार्केटमध्ये काय फॉलो होते, हे सगळं शोधून काढायला पाहिजे. म्हणजे एक आतमध्ये बेचैनी झाली पाहिजे मार्केटबद्दल. जर मंडळी अशा प्रकारचं जर का तुमच्याकडे बेचैनी एक आग असेल ना, तर खरंच तुम्ही शिकायला म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळायला जास्त वेळ लागणार नाही. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आहे. आता मी इथपर्यंत आलेलो आहे, मी काही मोठा ट्रेडर झालेला आहे, तरीसुद्धा मी मंडळी सॅटर्डे संडे मार्केट पिंजून काढतो. काय नवीन काय करता येईल आपल्या स्टुडंटसाठी, मला नवीन काय देता येईल, त्यांना अजून सोपं कसं करता येईल किंवा त्यांचे काय चुका होतात त्याच्यावर आपल्याला कसं सोल्युशन काढता येईल, ही माझ्या आतमध्ये एक आग आहे. म्हणजे बेचैनी आहे की अजून एकदम खालच्या लेवलचा स्टुडंट जो आहे, सगळ्यात मागे आहेत, ते स्टुडंट कसे प्रो ट्रेडर होतील, माझ्यासारख्या इंटरेस्ट त्यांचे कसे पडतील, ही मग त्यासाठी मला काय त्यांना द्यायला पाहिजे, ही माझ्याकडे बेचैनी आहे. आणि ती बेचैनी मला स्वस्त बसू देत नाही. सॅटर्डे संडे आहे म्हणून मी मस्त आराम करतो, पण नाही असं नाही म्हणत. पण ही जी आग आहे ना, ती विझली नाही पाहिजे. ती आग तुम्हाला प्रो ट्रेडर बनवेल.